पालीतली लढत संपली, पण रायगडच्या राजकारणात वादळाची चाहूल. रायगडच्या राजकारणाचे गेम चेंजर खासदार सुनील तटकरे. पाली महाराष्ट्रात सत्तेत भागीदार असलेले भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट राज्यात एकत्रितपणे सत्ता चालवत असले तरी पाली नगरपंचायतीच्या निवडणुकीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. राज्यात सोबत असणारे हे तीनही पक्ष पालीत एकमेकांविरोधात उभे ठाकले आणि युतीतील एकात्मतेला पाठीमागे टाकत वेगवेगळ्या रणनीती आखल्या. शिवसेना शिंदे गट स्वबळावर मैदानात उतरली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मास्टरस्ट्रोक मारत भाजपाशी हातमिळवणी केली. अवघे 5 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीने केवळ 4 नगरसेवक असलेल्या भाजपाला पाठिंबा दिला आणि या धोरणात्मक पावलामुळे भाजपाचा उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाला. या घडामोडींच्या पाठीमागे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे तसेच सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संदेश शेवाळे यांची निर्णायक भूमिका ठळकपणे दिसून आली. पालीतील या यशस्वी खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद स्थानिक पातळीवर आणखी बळकट झाल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. मात्र या निकालामुळे शिवसेना शिंदे गट मोठ्या अडचणीत सापडली आहे. नगरपंचायतीत सत्ता गमावल्यानंतर रायगड जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पुढील काळात रायगडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाली नगरपंचायतीच्या या निवडणुकीने स्थानिक स्तरावरच्या राजकारणात युतीतील मतभेद कसे उघडपणे समोर येतात याचा ठळक नमुना दिला आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा.